मुंबई महानगरपालिका आपल्याकडे घेण्यासाठी भाजपाने आखलाय 150 जागांचा चक्रव्यूह। शिंदे सेनेच्या वाट्याला किती जागा येणार आणि ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महायुतीचं खरंच टेन्शन वाढतंय का? आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत हालचालींना वेग आलाय। महानगरपालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत। मुंबईचा पुढचा महापौर नेमका कोणाचा होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील या सर्वात मोठ्या रणसंग्रामात नेमकं काय घडतंय आणि जागा वाटपांचा पेच कुठं अडलाय हे समजून घेऊयात। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आता रणांगण सज्ज झालंय। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईवर शिवसेनेची एकहाती सत्ता राहिली आहे, मात्र यंदाचं चित्र पूर्णपणे वेगळं आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर होणारी ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने प्रत्येक पक्षासाठी ही अस्तित्वाची लढाई ठरली आहे। भाजप आणि शिवसेनेमध्ये 227 पैकी 150 जागांसाठी एकमत झालंय। या जागा वाटपात सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला कोणतंही स्थान देण्यात आलेलं नाहीये, तर भाजपाने महायुतीमधील आपल्या मित्र पक्षांना म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला साधारणपणे 75 ते 80 जागांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। मात्र शिंदे गटाने 100 जागांवर आपला दावा ठोकला असून जिथे त्यांचे विद्यमान नगरसेवक आहेत किंवा जिथे शिवसेनेची ताकद मोठी आहे त्या जागा सोडण्यासाठी त्यांनी स्पष्ट नकार दिलाय। दुसरीकडे सर्वात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी म्हणजे ठाकरे बंधूंचं एकत्र येणं। उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांच्यात पडद्यामागे वेगाने हालचाली सुरू आहेत। मुंबईतील मराठी मतांचं विभाजन टाळण्यासाठी हे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते। जर ठाकरे बंधू खरोखर एकत्र आले तर त्याचा थेट फटका महायुतीला आणि विशेषतः भाजपला बसू शकतो याची जाणीव सत्ताधारी पक्षाला आहे। त्यामुळे भाजपने आता आपल्या रणनीतीत बदल करत थेट मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे। मुंबईतील भ्रष्टाचार आणि रखडलेली विकास कामं या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंना घेरण्याची रणनीती भाजपने आखली आहे। जागा वाटपाच्या या पेच प्रसंगात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। मुंबईत जरी राष्ट्रवादीची ताकद मर्यादित असली तरी काही विशिष्ट वॉर्डमध्ये ते निर्णायक ठरू शकतात। सध्या महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जागांच्या आकड्यांवरून रस्सीखेच सुरू आहे। दुसरीकडे मुंबई काँग्रेसने देखील स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत। यामुळे महाविकास आघाडीतही सर्व काही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे। आता या सर्व घडामोडी पाहता मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक केवळ एका शहराची निवडणूक नसून 2029च्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते। ज्याचा मुंबईवर ताबा त्याचंच महाराष्ट्राच्या राजकारणात वर्चस्व राहील हे आता स्पष्ट होत आहे। मुंबईकर जनता आता कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकते आणि मुंबईचा गड कोण राखतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही महत्त्वाची बातमी इतरांना देखील शेअर करा।